पाहू शकता मित्रांनो, मस्तपैकी तेलामध्ये आळूची वडी आपली फ्राय होते। तुम्हाला वाटलंच तर तुम्ही कमी तेलामध्येही फ्राय करू शकता, पण आमच्या घरामध्ये अशीच आवडते म्हणून मी अशा प्रकारे फ्राय केलेली आहे, कुरकुरीत। हाय फ्रेंड्स, मी वैशाली, तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। कसे सगळे मजेत ना? तर आज आपण बनवणार आहोत आळूची वडी। आळूची वडी सगळ्यांना येते बनवता, त्याच्यात काही वेगळं नाही, फक्त मी माझी रेसिपी तुमच्याशी शेअर करत असते। मार्केटमधून आळूचे पानं आणलेले आहेत। आता सध्या मार्केटमध्ये 2 प्रकारचे आळूचे पानं येत आहेत। तर हे पहा, आळूच्या पानांपैकी एक आळूचे पानं आहे ते घशामध्ये खवखव करतात कसेही बनवले तरी, आणि हे आहेत ते नाही। जर तिथे 2 प्रकारचे आळूचे पानं आहेत तर त्याच्यापैकी जे खवखवत नाही त्याचे थोडे पैसे जास्त घेत आहेत। तर 5-10चा विचार न करता आपण जे घशामध्ये खवखवणार नाही करणार ती पानं आणावी। तर आता पावसाळ्यामुळे भरपूर मार्केटमध्ये आळूचे पानं आहेत। तर नक्की आता पावसाळा आहे तर भजे हे ते आपण करूनच खातोय, तर आळूवडी आज करून घेऊया। तर आळूच्या पाण्याला आपण आता बेसन पीठ, थोडंसं ज्वारीचं पीठ पण मी घेणार आहे, हिरवी मिरची, लसूण, अद्रक घेतलेले थोडंसं, हे पहा जिरे, थोडासा ओवा टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर असे तीळ टाकणार आहे। तीळ टाकल्यावर एक टेस्ट वेगळीच येते, आणि त्याच्यामध्ये थोडंसं लिंबाचा रस पण टाकणार आहे। चला आता आपण सगळं मिक्स करून घेऊया। तर मी त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण वाटून टाकत असते, कोणी टाकत नसेल पण मी टाकते। आणि कोणी आळूच्या वड्या ह्या उकडून न घेता डायरेक्ट तव्यावर पण करतात, पण मी तर उकडून घेते बाबा। आणि कोणी एकदम बारीक कांद्यासारखं कापून त्याच्यामध्ये बेसन पीठ मिक्स करून पण करतं, पण प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी असते। तर चला मी माझ्या पद्धतीने दाखवते तुम्हाला। मित्रांनो, थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे मी, पाहू शकता। त्याच्यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ टाकते मी, आणि त्याच्यामध्ये हे सगळं जे वाटण केलेलं आहे ते त्याच्यामध्ये मी आता मिक्स करून घेते। थोडासा आपण लिंबाचा रस त्याच्यामध्ये टाकून घेऊया। लिंबाचा रस झाला, थोडेसे त्याच्यामध्ये तीळ टाकून घेतलेले। आता सगळं मिश्रण मिक्स करून घेते मी। मस्त आपलं आता मिश्रण मिक्स झालेलं आहे। आळूचे पानं पण स्वच्छ 2 पाण्याने मी धुवून घेतलेले। आता त्याच्या पाठीमागचे हे देठ वगैरे हे शीर मी आता कापून घेते। माझ्याकडे मोबाईल पकडायला मुलगा आहे, आता पकडतो का काय बघते, कंटाळा करतोय तो। तर मित्रांनो, याचं देठ मी कापून घेतलेले आहे आणि याच्या थोड्या शिरा कापून घ्यायच्या। कोणी लाटणाने पण हे करून टाकतं, तर मी यानेच काढून घेते, पाहू शकता। आता ह्या पोलपटवरती मी हे पान पलटी करून ठेवलेलं आहे। आता याला सगळं मी बेसन पीठ लावून घेते। आता याला मस्तपैकी आपण हे आपलं मिश्रण केलेलं लावून घेऊया। ज्याला जसं तिखट पाहिजे त्याने तसं तिखट करा। याच्यामध्ये मी हिंग पण टाकली, मीठ टाकलं हे सांगायचं विसरून गेलेली आहे। दुसरं एक टाकलेलं आहे मी याला पलटी करून। आता याला मित्रांनो हे दुसरं पान एक लावलेलं आहे मी त्याला, तर त्याला पण मस्त आपण सगळीकडून आपलं मिश्रण केलेलं आहे ते लावून घेऊया। आळूची वडी ही सगळ्यांनाच आवडते, मस्त लागते, कुरकुरीत खायला। आमच्या घरात पण सगळ्यांना आवडतात। कोथिंबीर वडी, आळू वडी, तळलेले पदार्थ खायला खूप छान लागतात। माझ्या मुलाला तर कांदा भजी खूप आवडतात, बटाटा भजी, असे चांगले आयटम, फक्त भाजी भाकरी जात नाही आम्हाला। आता हे मी तिसरं पण पान लावून घेतलेले मित्रांनो, त्याला पाहू शकता। आणि हे पण आता मस्तपैकी सगळीकडून पसरून आपण लावून घेऊया। मित्रांनो, याला पुरेपूर मी व्यवस्थित लावून घेतलेले। आता याचं मस्तपैकी मी रोल करून घेते। पाहू शकता मस्त रोल। आता बाकीच्या सगळ्याला मी बेसन पीठ लावून घेते। तर चाळणीला मस्तपैकी तेल लावून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी आळू वडा ठेवून घेते।
मस्त आळूच्या वड्याचे आपले रोल करून झालेले आहेत, पाहू शकता. आता ते आपण मस्तपैकी उकडून घेऊया. गॅसवरती त्याला उकडत ठेवलेले आहे. आता उकडूपर्यंत ठेवूया. मित्रांनो पाहू शकता आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत मस्तपैकी. त्याच्यामध्ये चाकू घालून बघते. हे पहा मस्तपैकी झालेल्या आहेत. वड्यांना आपण आता थंड करून घेऊया. मस्त शिजलेले आहेत, व्यवस्थित आतमधून पण झालेलं आहे. मित्रांनो पाहू शकता आपलं हे सगळं आता थंड झालेलं आहे. तर आपण मस्तपैकी आता याला एक बारीक बारीक कटिंग करून घेऊया. चलो मित्रांनो हे पहा आपल्या वड्या मस्तपैकी थंड झालेल्या आहेत. पाहू शकता मस्त कट होत आहे. एकदम पातळ पातळ कट करूया आपण त्याला. हे पाहू शकता मस्तपैकी त्याला लेअर आलेले आहेत. खूप छान वाटते. चला आपण आता सगळ्या वड्या कटिंग करून घेऊ. पाहू शकता मित्रांनो आपल्या वड्या सर्व कटिंग झालेल्या आहेत आणि पाहू शकता मस्त पातळ पातळ वगैरे छान कटिंग झालेलं आहे. पाहू शकता. आता मस्त आपण तेलामध्ये तळून घेऊया. आम्ही तर त्याला तेलामध्ये तळून काढतो. तुम्हाला जशा आवडतात तशा पद्धतीने तुम्ही तळून घ्या. तर चला आपण तळूया त्याला. आता पाहू शकता मित्रांनो मस्तपैकी तेलामध्ये आळूची वडी आपली फ्राय होते. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही कमी तेलामध्येही फ्राय करू शकता, पण आमच्या घरामध्ये असेच आवडते म्हणून मी अशा प्रकारे फ्राय केलेली आहे, कुरकुरीत. पाहू शकता मित्रांनो मी केलेली आळू वडी किती छान झालेली ती, मस्त आणि कुरकुरीत तळली गेलेली एकदम एकच नंबर. बाकीच्या वड्या ठेवलेल्या आहेत त्या उद्या सकाळी गरम गरम तळणार आहे मी. मस्त तीळ वगैरे आपले छानपैकी दिसत आहेत. चला श्लोकला खायला देऊया, बघूया काय सांगतोय ते. श्लोक पाहू शकता श्लोकला माझ्या खूप आळू वडी आवडते. तर कुरकुरीत तळलेली आवडते, असं कमी फ्राय तेलामध्ये फ्राय केलेलं नाही आवडत. तर त्याच्यासाठी म्हणजे सगळ्यांनाच आम्हाला अशी आवडते. तर मस्तपैकी कुरकुरीत आळू वडी तळलेली आहे. आपण त्याला विचारूया कशी झाली रे बच्चू. हां ठीक आहे, फिर करो टेस्ट. तर चला मित्रांनो सांगा मला तुम्ही माझी आळू वडी कशी झाली ती. मस्त तुम्हीही नक्की माझ्या पद्धतीने एकदा ट्राय करून पहा आणि खूप छान झालेली टेस्टला आळू वडी. तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.